हाय नमस्कार, मी पूनम भोसले स्वागत करते तुमचं पूनम भोसले या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. हे लग्न होतं कोणाचं, तर हे लग्न होतं माझ्या सासूबाईंच्या भावाच्या मुलीचं लग्न होतं. त्या लग्नाला आम्ही गेले 4 दिवस झालं. सकाळी जायचं हळदीला, मुहूर्तमेढला, बांगड्याच्या कार्यक्रमाला. 4 दिवस कंटिन्यू आवरून जात होतो. मस्ती मज्जा, रात्री लेट नाही यायचं. जेवण आई तर तिकडंच राहिल्या होत्या. छान असे त्यांचे मुहूर्तमेढ, हळदीचे सगळे कार्यक्रम खूप छान पद्धतीने केले मामा मामींनी. एकदम एका मुलीची म्हणजे हौस असते ना की माझ्या लग्नात ही गोष्ट आणि असे कार्यक्रम सगळ्या त्यांच्या दीदींच्या फुलफिल झाले असतील असं मला तर वाटतं. आणि माझं लग्न होऊन आता 5 वर्ष झाली आणि जत आहे ना, सांगलीच्या पुढे जे जत आहे, जतपासूनही माझं गाव 30 किलोमीटर लांब आहे. माझ्या गावाचं नाव आहे दरीवडची. तर माझ्याही लग्नात कार्यक्रम वगैरे झाले होते, पण आमच्या इकडं मुहूर्तमेढ, हळद, बांगड्या वगैरे हे सगळे एकाच दिवसात असतात. एवढे मोठे कार्यक्रम काय आमच्यात नसतातच. त्यामुळं इकडं म्हणजे मी कोल्हापूरला आल्यापासून म्हणजे इकडचे खूप छान कार्यक्रम असतात की पहिला हळद, मुहूर्तमेढ हे खूप छान इकडं कार्यक्रम करतात ह्या भागात कोल्हापूरच्या. आणि त्या सगळ्या कार्यक्रमात माझ्या श्रीतेजनंही खूप एन्जॉय केलं आणि मला पण काहीतरी नवीन गोष्टी शिकायला पण भेटल्या, बघायला पण भेटल्या. असंच इकडे कोल्हापूरमध्ये छान गोष्टी म्हणजे सगळ्याच गोष्टी छान, गणपती असू दे किंवा कोणतेही कार्यक्रम छान असं सेलिब्रेशन करतात इकडं. आणि सगळ्या त्या दिवशी मुहूर्तमेढाच्या कार्यक्रमाला ते 7 सुनींना वाटलेलं होतं. आणि हा आहे हळदीचा डान्स. रितेश तर खूप एन्जॉय करत होता. तिथली लहान मुलं म्हणजे दीदींच्या मावशीची मुलं आहे ती खूप, आणि मामाची आणि मावशीची मुलं वगैरे होती. खूप छान त्यांनी दीदींसाठी डान्स वगैरे केला होता. आणि अजून एक तुम्हाला मी पुढं डान्स दाखवते जी की त्या दीदींच्या मावशीच्या मुलाने त्यांच्यासाठी केला होता. आणि सगळे छोटे मुलं एवढं एन्जॉय करत होते. आणि त्यात माझं श्रीतेज आणि शांभवी हे दोघं पण खूप एन्जॉय करत होते. मोठ्यांपेक्षा ही 2 छोटी मुलं 2 खूप एन्जॉय करत होती. त्यांनीही ह्या कार्यक्रमाचा खूप आनंद घेतला. आणि दीदींसाठी असा काय डान्स केलेला त्यांच्या मावशीच्या मुलाने, म्हणजे त्यांचा भाऊच आहे तो. त्याच्यानंतर दीदीकडची हळद आलेली, त्यांना सगळ्यांनी हळद लावून घेतली. मी पण हळद लावली. तर मावशी मला बोलत होते की संध्याकाळी काय हळद लावणार नाही, 7 तास लावायला लागलेस. तर मी म्हटलं हो, मला शूट यायचं आहे हळद लावून, त्यामुळं माझं पण थोडंसं व्हिडिओ बनवा म्हणून मुद्दामून मी पुढं आली होती. त्याच्यानंतर ह्या आहेत आमच्या संध्या वहिनी. त्या पण खूप छान आहेत स्वभावाने. आणि ह्या आहेत आमच्या दीदींच्या ननंदबाई. त्यांनी हळद लावली. ती दीदींच्या इकडूनही पाहुण्यांनी हळद घेऊन आली होती, ती त्यांना लावली. आणि छान असं हळदीचा कार्यक्रम हा 5 वाजता झाला. परत संध्याकाळी मोठ्याने हळद होती, ती तुम्हाला पुढे दाखवते. अशा प्रकारे त्यांची हळद होती. आणि तुमच्याकडे हे असतं का की पहिला नवऱ्याची हळद नवरीच्या घरी येते, त्याच्यानंतर नवऱ्याची हळद लावतात आणि नवरीची उष्टी हळद नवऱ्याकडे जाते आणि ती हळद त्यांना लावतात. मग काय तो पुढचा हळदीचा कार्यक्रम असतो. पण ह्या उलट आमच्या इकडे असं नसतं. पहिला म्हणजे ज्या दिवशी लग्न असतं त्या दिवशी लग्नातच ती हळद असते. नवरा नवरीला ते कलश वगैरे मांडतात, त्याच्यामध्येच हळद वगैरे लावतात आणि आंघोळ वगैरे घालतात. पण ह्या साईडला वेगळं आहे. असं काही ह्या गोष्टी मी नवीन बघितल्या. आणि त्याच्यानंतर त्यांची संध्याकाळी हळद होती. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आमच्याकडे इकडच्या भागात हे सगळ्या गोष्टी लग्नातच होतात. पण इकडं आहे की ह्यांच्याकडे हळदीच्या दिवशी पण होतात. हे सगळं माझ्यासाठी नवीनच होतं. त्याच्यानंतर छान असं त्यांचं ते कल्चरचा कार्यक्रम वगैरे झाला. तर संध्याकाळी DJ वगैरे लावून मस्तपैकी त्यांनी हळद वगैरे खेळली. त्याच्यानंतर दीदींचं लग्न झालं.
छान असं लग्नामध्ये जेवण ही व्हेज आणि नॉनव्हेजचं दोन्हीही त्यांनी बेत केलेलं. लग्नही झालं छान असे पाहुणे वगैरे आले होते. सगळ्या पाहुण्यांनी वगैरे फोटो काढला. त्यानंतर दीदीचं लग्न हे छान अशा पद्धतीनं पार पडलं. थँक्यू. आणि माझे ब्लॉग आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू. बाय. नमस्कार.